नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 1च्या विमाशास्त्र विषयाच्या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण सागरी विमा या संदर्भात चर्चा करत होतो. सर्वसाधारण विमा प्रकारातील हा दुसरा महत्त्वाचा विमा प्रकार आपण बघत आहोत. यापूर्वी आपण अग्निविमा हा सर्वसाधारण विमा प्रकारातील विम्याची माहिती घेतलेली आहे. सागरी विम्यामध्ये आपण आत्तापर्यंत सागरी विमा म्हणजे काय, त्याची संकल्पना नेमकी काय आहे, सागरी विम्याची व्याप्ती काय आहे, सागरी विम्याची व्याख्या काय, त्याचबरोबर सागरी विम्याची वैशिष्ट्ये, सागरी विम्याचं महत्त्व आणि त्याचबरोबर सागरी विम्यातील वेगवेगळे विम्याची तत्त्व कोणती आहेत याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये दुसऱ्या भागामध्ये सागरी विम्याचे विमा उतरवताना कोणती पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते, सागरी विमा उतरवण्याची पद्धत नेमकी काय आहे या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सागरी विम्याचे प्रकार कोणकोणते आहेत, की सागरी विमा उतरवताना कोणकोणत्या प्रकारचा सागरी विमा आपल्याला उतरवता येतो किंवा त्यालाच आपण सागरी विमापत्राचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे सागरी विम्याचे प्रकार आणि सागरी विमापत्राचे प्रकार हे दोन्ही एकाच अर्थानं शब्द वापरले जातात. तर आपल्याला माहीत आहे की सागरी विम्यामध्ये धोक्याचं स्वरूप हे फार मोठं असतं. त्याचबरोबर सागरी धोक्याची जी कारणं आहेत तीही अनपेक्षित अनेक आहेत आणि त्यामुळं सागरी धोक्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं नुकसानीचं प्रचंडसुद्धा मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यामुळं सागरी धोक्यामध्ये किंवा सागरी विम्यामध्ये इतर विमा प्रकारापेक्षा जोखीम फार मोठी असते. त्यामुळं या विमा प्रकारामध्ये विमा कंपन्या वेगवेगळ्या व्यक्तींचे भिन्न भिन्न हितसंबंध विम्यामधले लक्षात घेऊन, विमेय हित लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारची विमापत्र देत असतात. सागरी विम्यातील कलमानुसार सागरी विम्याचे अनेक प्रकार पडतात. विमापत्रातील कलमानुसार सागरी धोक्याविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. त्याचबरोबर सागरी विमापत्राचे हे जे प्रकार आहेत ते मगाशी म्हटल्याप्रमाणे विमापत्राचे सागरी विमापत्राचे प्रकार म्हणूनही ओळखले जातात. तर या सागरी विमापत्राचे प्रकार नेमके कोणते आहेत? सागरी विम्याच्या संदर्भात आपण बघतो की प्रत्येक सागरी विमापत्र हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलमांचा समावेश असतो. कारण सागरी विमापत्रामध्ये छापील नमुना असत नाही. इतर विमापत्रामध्ये आपल्याकडे छापील नमुने आहेत, पण सागरी विमापत्रामध्ये छापील नमुने असत नाहीत. कारण सागरी विम्याचं स्वरूपच एवढं किचकट आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या विमापत्रामध्ये वेगवेगळ्या अटी आणि कलमं असू शकतात आणि त्या दृष्टीनं या सागरी विमापत्रामध्ये ज्या अटी आहेत त्यानुसार किंवा जी वेगवेगळी कलमं आहेत त्यानुसार या सागरी विमापत्राचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर हे प्रकार नेमके कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला आपण मुदती विमा म्हणतो. आता याच्यामध्ये नावच आहे मुदती विमा. मुदती याचा अर्थ काय आहे? जो विमापत्र विशिष्ट अशा मुदतीसाठी काढलं जातं. म्हणजे सागर प्रवासामध्ये सागरी विम्यामध्ये विशिष्ट अशा मुदतीसाठी प्रामुख्यानं जहाजाचा आणि बोटीचा विमा या प्रकारामध्ये काढला जातो. अशा प्रकारचा विमा हा विशिष्ट अशा मुदतीसाठी घेतला जातो. उदाहरणार्थ समजा की एक जहाज 1 वर्ष या कालावधीसाठी जर त्यानं हा सागरी विमा घेतला, मुदती विमा घेतला, तर त्या जहाजाला त्या मुदतीच्या कालावधीमध्ये मालवाहतुकीबाबत आणि प्रवासाच्या मार्गाबाबत त्या जहाजावर कुठलंही बंधन असत नाही. असं जहाज कुठल्याही समुद्रात केव्हाही कुठेही प्रवास करू शकतं, मालवाहतूक करू शकतं.
कितीही वेळेला माल तुम्ही नेऊ शकता, आणू शकता. म्हणजे या प्रकारचा विमा काढल्यानंतर अशा प्रकारच्या जहाजावर कुठल्याही प्रकारचं माल वाहतुकीच्या संदर्भात किंवा मालाच्या फेऱ्याच्या संदर्भात कुठलंही बंधन असत नाही. त्याचबरोबर अशा जहाजाला कुठल्याही भौगोलिक सीमेचं बंधन असत नाही. कुठल्याही समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तो माल वाहतूक करू शकतो. किती वेळेला मालाची वाहतूक ने-आण करू शकतो. अर्थात अशा जहाजाला विशिष्ट अशा मुदतीमध्ये त्या जहाजाला किंवा जहाजातील मालाला धोका निर्माण झाल्यास त्याची हानी विमा सूचनेनुसार विमा कंपनी भरून देईल. म्हणजे विमा कलमातील तरतुदीनुसार अशा जहाजाची हानी ही त्या विशिष्ट मुदतीमध्ये जहाज जर अपघातग्रस्त झाला असेल आणि जहाजाला नुकसान झालं किंवा जहाजावरील मालाला नुकसान झालं तर ते भरपाई विमा कंपनी करून देईल. अशा जहाजाला समुद्रामध्ये कुठेही मुक्त संचार करता येतो. सागरी प्रवासात मुदत संपल्यानंतर असा समजा एखादं जहाज हे मुदत संपण्याच्या वेळेला सागरी प्रवासामध्ये आहे, तर अशा वेळेला या विमापत्रातील एक जे कलम आहे की विमा पुढे चालू ठेवणे, या कलमानुसार विमेदार नंतर येणाऱ्या कुठल्याही बंदरावर त्या ठिकाणी विमापत्राचं नूतनीकरण करू शकतो. अर्थात तशी लेखी सूचना ही विमा कंपनीला देणं बंधनकारक आहे आणि सूचनेनुसार विमा कंपनीला अशी सूचना मिळाली की सूचना रेग्युलर जो विमा हप्ता आहे तो विमा हप्ता आकारून 1 महिना मुदतवाढ अशा जहाजाच्या विमापत्राला देते आणि अशा जहाजानं नंतर विमा कंपनीनं जी मुदतवाढ दिलेली आहे नूतनीकरणासाठी, तर त्या कालावधीमध्ये या जहाजानं आपल्या जहाजाचं नूतनीकरण करून विमापत्राचं नूतनीकरण करून घेणं आवश्यक ठरतं. अन्यथा असं विमापत्र हे आपोआपच रद्द होऊन जातं. साधारणपणे सागरी विम्यामध्ये जहाज आणि बोटी हे जे मालवाहतूक करणाऱ्या किंवा प्रवासी वाहतूक करणारी साधनं आहेत, त्यांच्यासाठी अशा प्रकारचा हा मुदती विमा अत्यंत उपयुक्त ठरतो. कारण असा विमा घेतल्यानंतर त्या जहाजाला प्रवासाच्या बाबतीत, समुद्राच्या बाबतीत किंवा मालाच्या वाहतुकीच्या बाबतीत कुठलंही बंधन त्या जहाजावर राहत नाही. जोपर्यंत विम्याची मुदत आहे तोपर्यंत पूर्ण विमा संरक्षण अशा जहाजाला त्या मुदतीमध्ये मिळत असतं. म्हणून त्याला मुदती विमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, त्याला आपण प्रवासी विमा असं किंवा प्रवास विमा असं म्हणतो. त्याला व्हायेज पॉलिसी असं म्हटलेलं आहे. तर ज्यावेळेला सागरी प्रवासामध्ये माल एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेला जातो आणि सागरी प्रवासाचं हे जे ठिकाण आहे त्याला बंदर असं म्हटलेलं आहे. म्हणजे जसं विमान वाहतुकीमध्ये विमानतळ हे विमान प्रवासाचं ठिकाण आहे सुरुवातीचं किंवा शेवटचं, तसं सागरी वाहतुकीमध्ये बंदर हे सागरी प्रवासाचं ठिकाण आहे. सुरुवात किंवा शेवट ही विशिष्ट अशा देशाच्या त्या जहाज थांबण्याचं ठिकाण किंवा जहाजात माल चढवण्याचं जे ठिकाण आहे त्याला बंदर असं म्हटलेलं आहे. तर अशा एका बंदरापासून दुसऱ्या बंदरापर्यंत विशिष्ट अशा सागरी प्रवासातील मालमत्तेचा विमा काढला जातो. त्यास प्रवास विमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे या विम्यात माल वाहतुकीसाठी वेळ किती लागतो याला फारसा महत्त्व नाही. एका ठिकाणाहून माल चढवल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी विशिष्ट अशा बंदरामध्ये, म्हणजे विशिष्ट अशा बंदरातून माल जहाजात चढवल्यानंतर त्या विशिष्ट अशा बंदरामध्ये माल पोचेपर्यंत कितीही वेळ लागला तरी त्याचं याच्यामध्ये विषय नाही. फक्त तो माल त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी पोचला पाहिजे. तर या प्रवासाच्या मार्गाला त्या ठिकाणी महत्त्व असतं आणि तो मार्ग या विम्यामध्ये निश्चित केलेला असतो की एका बंदराहून दुसऱ्या बंदरामध्ये तो माल नेत असताना विशिष्ट अशा प्रवास मार्गावरूनच हा माल न्यावा लागतो. त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. आणि अशा प्रवासी विम्यामध्ये
यात जे संरक्षण विमा मालाला मिळालेलं असतं ते फक्त त्या प्रवासाच्या कालावधीपुरतं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर समजा असं उदाहरण घेतलं की मुंबईतून एक जहाज इंग्लंडला जाणार आहे, तर त्या ठिकाणी मुंबईच्या बंदरापासून ते इंग्लंडमधलं जे बंदर आहे तिथंपर्यंतचा जो प्रवास आहे या प्रवासाच्या कालावधीसाठी विमा घेतला जातो. आणि त्या विशिष्ट अशा प्रवासाच्या मार्गामध्ये मुंबई ते लंडन हा जो विशिष्ट असा प्रवास मार्ग आखून दिलेला आहे, त्या मार्गामध्ये त्या जहाजाला कुठल्याही किंवा जहाजावरील मालाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास त्याचं होणारं नुकसान हे त्या प्रवास विमाच्या अंतर्गत भरून दिलं जातं. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा हे जहाज इंग्लंडला पोचलं की त्या जहाजाचा विमा आपोआप संपतो. म्हणजे प्रवास सुरू झाल्यापासून ते प्रवास संपेपर्यंत एवढ्याच कालावधीसाठी हा विमा असतो. यात कालावधी किती लागेल प्रवासाला याचा फारसा विचार होत नाही. फक्त प्रवासाचा मार्ग या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि ज्या क्षणाला तो प्रवास संपेल त्या क्षणाला तुमचं विमा संरक्षण संपतं. साधारणपणे अशा प्रकारचा जो विमा आहे तो सागरी विम्यामध्ये जहाजावरील मालाचा असा विमा काढला जातो आणि त्या माध्यमातून सागरी विम्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय मालाची वाहतूक सागरी विम्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते, तर अशा सागरी मालाच्या बाबतीमध्ये जहाजावरील मालाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा प्रवास विमा त्या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर तिसरा विम्याचा प्रकार आहे त्याला मिश्र विमा असं म्हटलेलं आहे, मिक्स्ड पॉलिसी. आता नावच मिश्र आहे. आत्तापर्यंत आपण दोन प्रकार बघितलेले आहेत. एक आहे मुदती विमा, ज्याच्यामध्ये जहाजाचा विशिष्ट अशा मुदतीचा 1 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष जास्तीत जास्त 1 वर्ष अशा मुदतीचा विमा काढला जातो आणि त्या मुदतीच्या काळात ते जहाज जगात कुठंही प्रवास करू शकतं, मालवाहतूक करू शकतं, त्याच्यावर कुठलीही बंधनं असत नाही. त्याचबरोबर दुसरा प्रकार आत्ताच आपण बघितलेला आहे तो प्रवास विमा. विशिष्ट अशा मार्गावर जर जहाज एखादं माल वाहतूक करत असेल तर अशा विशिष्ट अशा मार्गावर जहाज वाहतूक करणाऱ्या जहाजांच्यासाठी अशा प्रकारचा प्रवास विमा हा त्या ठिकाणी काढला जातो. आणि जर जहाज एका विशिष्ट अशा मार्गावरच प्रवास करत असेल तर त्याच्यासाठी त्या प्रवासाचा विमा त्या ठिकाणी घेतला जातो. आता याच्यामध्ये मिश्र विमा याचा अर्थच असा आहे की मुदत आणि प्रवास या दोन्ही प्रकारच्या विम्याच्या धोक्यापासूनचं संरक्षण हे ज्यावेळेला एकाच विमापत्राद्वारे उपलब्ध होत असतं त्यावेळेला त्याला मिश्र विमा असं म्हटलेलं आहे. विशिष्ट मुदतीसाठी आणि विशिष्ट सागरी प्रवासाचा विमा त्याला म्हटलेला आहे. म्हणजे या प्रकारच्या विम्यामध्ये विशिष्ट अशा मुदतीसाठी विमापत्र घेतलं जातं आणि त्याचबरोबर विशिष्ट अशा सागरी प्रवासाचा विमा त्या ठिकाणी घेतला जातो. विशेषतः मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक विमा कंपन्यांची जहाजं किंवा अनेक कंपन्यांची जहाजं ही एकाच मार्गावर सतत प्रवास करत असतात. जसं आपल्याकडं एस टीच्या बाबतीमध्ये असतं किंवा वडापच्या बाबतीमध्ये असतं की एक विशिष्ट असा मार्ग त्या वडापचा ठरलेला असतो, त्याच मार्गावर ते प्रवास करतं, इतर ठिकाणी ते प्रवास करत नाही. अशा वेळेला जहाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये काही जहाजं अशी असतात की जी विशिष्ट अशा देशाच्या मध्येच प्रवास करतात. म्हणजे इतर कुठल्या मार्गाने ते मालाची वाहतूकच करत नाही. तर अशा वेळेला अशा जहाजांच्यासाठी असा हा विमा एकत्र घेतला जातो, प्रवास विमा आणि मुदती विमा. यामुळं या कालावधीमध्ये जहाजावरील मालाचं त्या मुदतीत आणि त्याच सागरी मार्गावर जर नुकसान झालं तर असं नुकसान भरपाई त्या ठिकाणी विमा कंपनी देण्यास बांधील राहते. फक्त याच्यामध्ये अट अशी असते ती म्हणजे त्या विशिष्ट मुदतीमध्ये ती मालाची वाहतूक तर व्हायला पाहिजेच, शिवाय त्या विशिष्ट मार्गावरच माल वाहतूक व्हायला पाहिजे. मालवाहतुकीचा मार्ग जर जहाजानं बदलला आणि त्या काळात जर अपघात झाला तर त्या ठिकाणी विमा कंपनी असा मालाला संरक्षण द्यायला नकार देते. म्हणजे सागरी विम्याच्या या मिश्र विम्याच्या बाबतीमध्ये जहाजानं आपला मार्ग बदलला नाही पाहिजे, प्रवासाचं ठिकाण बदललं नाही पाहिजे, ज्या मार्गावर ते जहाज विशिष्ट अशा जाणार आहे त्याच मार्गावर त्या जहाजानं माल वाहतूक किंवा इतर कुठली वाहतूक केली पाहिजे.
तरच विमा कंपनी अशा जहाजाला त्या विशिष्ट मुदतीमध्ये जर नुकसान झालं तर ते नुकसान भरून देण्याची त्या ठिकाणी सोय देत असते, हमी देत असते. अर्थात या विम्यापत्राचा फायदा काय आहे, तर प्रत्येक प्रवासाच्या वेळेला जे वेगळं विमापत्र काढावं लागेल ते विमापत्र या ठिकाणी काढता येत नाही. मुदती विमापत्राचा तर विशिष्ट मुदतीसाठीच ते काढलं जातं. त्यामुळं एकदा त्या मुदतीचा विमा काढला की त्या काळामध्ये त्या जहाजावर कुठलंही बंधन असत नाही. पण प्रवासाच्या बाबतीत, जहाजातील मालाच्या बाबतीत अशा प्रकारचा जो प्रवास विमा आहे तो प्रवास विमाही त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि त्यामुळं जहाजाला प्रत्येक प्रवासाच्या वेळेला त्या ठिकाणी जो विमा काढावा लागतो जहाजावरील मालाचा, कारण मुदती विमा हा फक्त जहाजाचा असतो किंवा बोटीचा असतो. जहाजावरील मालाचा काय मुदती विमा कोण घेत नाही, कारण मालाची वाहतूक ही विशिष्ट अशा कालावधीसाठी असते. किती वेळ लागेल त्याची काही गॅरंटी असत नाही. आणि त्यामुळं मालाला जहाजावरील मालाचा मुदती विमा कोण काढत नाही. आणि त्यामुळं जहाजातील मालाचा जो विमा काढला जातो तो प्रवास विमा असतो. आणि त्यामुळं एका विशिष्ट अशा मार्गावरच हे जहाज कायम वाहतूक करत असल्यामुळं अशा मालाचा प्रवास विमा आणि मुदती विमा एकत्रच काढला जातो, की जेणेकरून मग प्रत्येक ट्रिपसाठी त्या ठिकाणी त्या जहाजावर जो वेगवेगळा माल असेल त्या मालाचा विमा काढण्याची आवश्यकता असणार नाही. तर या पद्धतीनं मिश्र विम्यामध्ये जी जहाजं एकाच विशिष्ट अशा मार्गावर प्रवास करतात किंवा माल वाहतूक करतात अशा जहाजांना या प्रकारचा मिश्र विमा हा अत्यंत फायद्याचा ठरतो. कारण प्रत्येक जहाजाच्या फेरीच्या वेळेला जहाजातील मालाचा वेगळा विमा त्या ठिकाणी काढावा लागत नाही. तर अशा प्रकारचा जो विमा आहे त्याला मिश्र विमा असं म्हणतात. म्हणजे मुदत आणि प्रवास या दोन्ही प्रकारची वेगवेगळी विमापत्र न घेता एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या जहाजानं या दोन्ही कारणासाठी एकच विमापत्र घेणं त्याला मिक्स्ड पॉलिसी किंवा मिश्र विमापत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे या मिश्र विम्यामधला त्याला निश्चित मूल्य विमा असं म्हटलेलं आहे. आता निश्चित मूल्य म्हणजे व्हॅल्यूड पॉलिसी. आता निश्चित मूल्य याचा अर्थ काय, की ज्या सागरी विमापत्रामध्ये विमित मालाचं नुकसान झाल्यास किती नुकसान भरपाई द्यायची हे आधीच निश्चित केलं जातं. आणि त्यानुसार त्या मालाचं जर नुकसान झालं तर त्या ठिकाणी आधीच ठरलेल्या दराप्रमाणे त्या ठिकाणी निश्चित अशी रक्कम ही विमेदाराला मिळेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मूल्यनिश्चिती ही नंतर करण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे विमापत्र घेत असतानाच अशा विमित मालाला जर मालवाहतुकीमध्ये नुकसान झालं तर ते किती भरून दिलं जाईल ही रक्कम, अर्थात संपूर्ण नुकसान झाल्यास ती रक्कम आधीच निश्चित केली जाते. आणि विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये परस्पर सहकार्यानं अशी रक्कम निश्चित केली जाते. अशी रक्कम निश्चित करत असताना केवळ जहाजावरील मालाची किंमतच विचारात घेतली जात नाही, तर या रक्कम निश्चित करत असताना जहाजावरील मालाची किंमत तर त्याच्यामध्ये घेतली जातेच, पण त्याचबरोबर जहाजाचं भाडं, त्यानंतर विमा काढण्यासाठी येणारा खर्च, शिवाय 10 ते 15% अधिकचा नफा, या सर्व बाबींची एकत्रित बेरीज करून ही निश्चित मूल्य त्या ठिकाणी ठरवलं जातं किंवा निश्चित किंमत ठरवली जाते. आणि अशा प्रकारच्या निश्चित मूल्य ठरवत असताना त्या ठिकाणी जर विमेदारानं विमा कंपनीची फसवणूक करून अशी निश्चित मूल्य निश्चित केलं असेल आणि हे जर नंतर विमा कंपनीच्या लक्षात आलं तर अशा वेळेला विमा कंपनी हा विमा करार रद्द करू शकते. जर निश्चित मूल्य विमापत्राच्या माध्यमातून विमा घेतलेला असेल आणि जर अशा निश्चित मूल्य विमापत्र घेतलेल्या मालाचं जर अंशतः नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाईच्या तत्वानुसार जेवढं नुकसान तेवढी भरपाई, म्हणजे जेवढ्या अंशतः नुकसान झालं असेल तेवढी रक्कम तुम्हाला मिळेल, अंशतः मिळेल. पूर्ण रक्कम तर निश्चित मिळणार नाही. निश्चित मूल्य केव्हा मिळेल, जर संपूर्ण मालाचं नुकसान झालं असेल तर निश्चित मूल्य मिळेल,
जी ठरवलेली किंमत आहे मिळेल. पण जर आंशिक नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी आंशिकच तुम्हाला जेवढं नुकसान झालं असेल तेवढी भरपाई विमा कंपनी देईल. अर्थात अशा प्रकारच्या विमापत्राचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सागरी विम्यामध्ये नुकसान ठरवणं हे फार जिकिरीचं काम आहे. नुकसानीची किंमत ठरवणं हे फार जिकिरीचं काम आहे. कारण याच्यामध्ये प्रत्यक्ष माल तुमच्या ताब्यात असत नाही, मालाची तुम्ही तपासणी करू शकत नाही, शिवाय अशा घडलेल्या घटनेचा तुम्ही अहवालही करू शकत नाही. कारण तुमच्या हातात त्याच्यात प्रवासामध्ये काहीच असत नाही. माल कुठेतरी दूरच्या प्रवासामध्ये असतो, समुद्रात असतो, तिथं काय परिस्थिती घडली असेल याची फारशीच कल्पना आपल्याला असत नाही. आणि पर्यायानं मग अशा सागरी विम्यामध्ये नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देताना फार त्रासाची बाब ठरते. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणं हे फार अवघड ठरतं, जोखमीचं असतं किंवा किचकट काम असतं. अशा वेळेला असं निश्चित मूल्य विमापत्र घेतल्यास त्या ठिकाणी नुकसानीची भरपाई मिळवण्यास कुठलाही त्रास होत नाही. कारण रक्कम आधीच निश्चित केलेली असते. त्यामुळं इतर कारणं, इतर सर्वे किंवा इतर बाबी याचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. तर या प्रकारचं जे विमापत्र आहे त्याला निश्चित मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं विमापत्र आहे ते याच्या विरुद्ध आहे, त्याला अनिश्चित मूल्य विमापत्र म्हटलेलं आहे. म्हणजे निश्चित मूल्यमध्ये काय केलं जातं, विमा घेत असतानाच मालाचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या मालाची नुकसान झाल्यास किती रक्कम द्यायची हे आधीच निश्चित केलं जातं. याच्या बरोबर उलट हे विमापत्र आहे, ज्याचं नाव आहे अनिश्चित मूल्य विमापत्र. म्हणजे या ठिकाणी असं विमापत्र घेत असताना विमित मालमत्तेचं मूल्य निश्चितच केलेलं नसतं. त्याला अनिश्चित मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. अर्थात या विमापत्रामध्ये विमा संरक्षणाची किती रकमेपर्यंत हमी राहील हे निश्चित केलेलं असतं, नमूद केलेलं असतं. पण या विमापत्रात मालमत्तेचं जे नुकसान भरपाई द्यायची आहे ती नुकसान भरपाई देत असताना अशी घटना घडल्यानंतर त्या मालमत्तेचं मूल्य निश्चित केलं जातं. म्हणजे हानी झाल्यानंतर अशा मालमत्तेचं मूल्य निश्चित केलं जातं. आणि असं मूल्य निश्चित करत असताना निश्चित मूल्य पद्धतीप्रमाणे यातसुद्धा विमा खर्च, जहाजाचं भाडं यांचा खर्च विचारात घेतला जातो. पण नफ्याचा मात्र विचार या अनिश्चित मूल्य विमापत्रात केला जात नाही. आणि त्यामुळं हानी होण्याच्या वेळेला मालमत्तेचं जे व्यापार मूल्य आहे ते व्यापार मूल्य विचारात घेऊन त्या ठिकाणी हे अनिश्चित विमापत्र घेतलं जातं किंवा किंमत त्या ठिकाणी निश्चित केली जाते. आणि त्याचा फायदा आहे तो म्हणजे अशा प्रकारचं प्रत्यक्ष नुकसान मोजत असताना बाजारभावानुसार ज्या वेळेला प्रत्यक्ष नुकसान घडलेलं आहे त्यावेळेला त्या मालमत्तेचा जो बाजारभाव असेल त्या बाजारभावानुसार तुमचं नुकसान भरपाईची मागणी होते. आणि त्यामुळं या अनिश्चित मूल्य विमापत्रात विमेदाराला फायदा होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या अनिश्चित मूल्य विमापत्रामध्ये मूल्यच निश्चित केलेलं नसतं. आणि असं मूल्य निश्चित करत असताना, घटना घडल्यानंतर असं मूल्य निश्चित करत असताना प्रत्यक्षात असं मूल्य निश्चित करणं हे अत्यंत जिकिरीचं काम असतं, अत्यंत कटकटीचं काम असतं. आणि त्याच्यामध्ये मग विमा कंपनी, विमेदार यांच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं शक्यतो अशा प्रकारचं अनिश्चित मूल्य विमापत्र घेतलं जात नाही. आणि त्यामुळं हे जे विमापत्र आहे त्याला अनिश्चित मूल्य विमापत्र असं म्हटलेलं आहे. तर या पद्धतीनं या विमापत्राचे वेगवेगळे प्रकार, काही प्रकार आपण आत्ता लेक्चरला बघितलेले आहेत. इतर राहिलेले जे प्रकार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.